नमस्कार मित्रांनो, आज आपण अंगापूरच्या मैदानावरती आलो आणि या ठिकाणी हुंडई कुठला या आदत आहे काय दुसरा आपण जाणून घेऊया चला. तर मग या ठिकाणी 46 गटामध्ये पहिला क्रमांक या आदत बैलाने मिळवला आहे. किती त्यामध्ये बैल पळत होती काय सर्व जाणून घेऊया या ठिकाणी. तर चला तर मग मुलाखत आपण चालू करूया. नमस्ते. हां नमस्कार. विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. मुलाखतीला सुरुवात करतो. आपलं नाव सांगा. माझं नाव बच्चाराम खशाबा यादव. आपलं गाव कुसवडे, बलमा ग्रुप. बरं. माझा बलमा बैल हा पहिला पळायचा कुसवड्याचा. त्याच्यानंतर आता हा म्हणजे लाडू मनुष्याने हा तयार केलेला आहे. काही आदत आहे आणि हा म्हणजे 46मध्ये गटात बसलेला आहे. किती गाड्या पळत होत्या 46व्या गटात? 46व्या गटाला काहीतरी किती गाड्या पळत होत्या? 6 गाड्या पळत होत्या. 6 गाड्या पळत होत्या. 6 गाड्यामध्ये आपलं म्हणजे गाडी बसलेली आहे. तर हा म्हणजे आदत ओपनचं मैदान असून शिने आदत आपलं बघण्याला येण्याकरता मनुष्याने आलेलो. परंतु आपला हा म्हणजे खोंडाचं नाव मी लाडू ठेवलेलं आहे आणि हा आपला म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या गटामध्ये बसलेला आहे आपला. तर आता आपल्या दावणीला बलमा होता आणि आता हा लाडूया. लाडू आणखीन किती बैल आहेत? दुसरा बलमा मनुष्याने ह्याच्याबरोबरचं एक खोंडा आदतच आहे घरी माझ्या. त्याचं नाव बलमा ठेवलेलं आहे आणि ह्याचं नाव लाडू ठेवलेलं आहे. अशी माझ्याकडे आता 2 म्हणजे खोंडा आदत आहेत. तर आजच्या ह्या अंगापूरच्या मैदानावरती लाडू या ठिकाणी गटपात झाला या 46व्या गटामध्ये पहिला आला या. तर काय सांगा लाडूचा स्वभाव कसा आहे? नाही लाडूचा स्वभाव म्हणजे आत्ता म्हणजे नवीनच ही खरसुंडीवर खरेदी केलेली आहे आणि खरसुंडीवर दोन्ही म्हणजे लाडू आणि बलमा मी खरेदी केलेला आहे आत्ता सक्रातीच्या वेळेला. आणि दोन्ही ही वस्त्र तुम्हाला सांगतो चांगल्यापैकी पळतात आणि तशा पद्धतीनं आम्ही म्हणजे आदत म्हणजे मैदानामध्ये 3-4 मैदानामध्ये गेलो. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो गासूनशनी मग तुमचं ह्याचं मैदान असेल त्या तर ही खरेदी कितीची खरेदी आहे? ह्या माझी तुम्हाला सांगतो 75,000ची खरेदी आहे ही. कुठून घेतली? हा एक खरसुंडीमधून घेतलेला आहे. हां ह्याचा म्हणजे शिंग काळा आहे, नक्की काळे आहे पूर्णपणे, शिपूडगोंडा काळा आहे, त्याच्या मिशी देखील म्हणजे काळे आहे. अशा पद्धतीची खरेदी करताना मी केलेली आहे. आणि हा म्हणजे तुम्हाला सांगतो भुईंच्या मैदानामध्ये तुम्हाला सांगतो ज्यांनी 1 नंबर केला भुईंजमध्ये म्हणजे त्या मैदानामध्ये तुम्हाला सांगतो आदत गटात ह्याला पळवायला नेला होता. त्यावेळेला तुम्हाला सांगतो ह्याची गाडी म्हणजे 2 नंबरला उतरली. आणि त्याच्यानंतर म्हणजे ज्या मैदानात जाईल त्या म्हणजे मैदानामध्ये आम्हाला 7 नंबर 8 नंबर कडीचीच फाटी मिळायची. परंतु आज ही मधली फाटी मिळाल्यामुळं तुम्हाला सांगतो म्हणजे लाडूनं तुम्हाला सांगतो पहिल्याला 7 देऊन शिने तुम्हाला सांगतो चांगल्यापैकी गाडी पळून शिने आपला नंबर आपल्याला मिळालेला आहे. कोणासोबत पळाला होता आज तुम्हाला सांगतो तेव्हा बैलाचं काही नाव माहिती नाही. बरं. बरं चालतं. देवगावचा बैल आहे. देगाव. हा देगावचा बैल आहे. मालकाचं नाव काही नाही. तर ह्याला काय म्हणजे आत्ता खुराक म्हणजे काय पद्धतीचं चालू आहे काय सांगा? ह्याला खुराक म्हणजे तुम्हाला सांगतो शेंगदाणा पेंट उडीद म्हणजे डाळ आणि तुम्हाला सांगतो हे गव्हाची चुनी गव्हाचं म्हणजे पीठ असं खुराक चालू आहे. आणि जवळजवळ दोन्ही वस्त्राला माझ्या आत्तापर्यंत म्हणजे तसा म्हणजे 40-50 हजार 30-1,000 रुपये खर्च आलेला आहे म्हणजे खुराकाचा तुम्हाला सांगतो दर महिना. नाही आत्ता आणल्यापासून तुम्हाला सांगतो म्हणजे सक्रातीपासून आता 3-4 महिने झालं आणलेलं आहे ना. तिथपासून दोन्ही म्हणजे एकदम लहान एकदम दिसत होती. परंतु ती तब्येतीनं किंवा बाकीची त्यांची म्हणजे
चांगल्यापैकी त्यांची निगा केल्यामुळं तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो ती तयार झालेली आहेत आणि आदत वयातच अशा पद्धतीनं तिकडं आमच्या म्हणजे ह्याच्यावर म्हणजे फाटी केलेली आहे. त्या फाटीवर तुम्हाला सांगतो पळण्याकरता तुम्हाला सांगतो ह्यांना म्हणजे आपण कसं म्हणतो पुढं अडचण असते त्याच्यामुळे ह्यांना रान पुरत नाही. कुणीकडे तरी म्हणजे बाजूला पळून म्हणजे पळायला जावं लागतं. त्याच्यामुळे ह्या अंगापूरसारख्या फाटीवर तुम्हाला सांगतो आज हा जे बसला त्याचं कारणच आहे की पल्ल्याची फाटी असली पाहिजे. काय ह्या वासरांना तुम्हाला सांगतो आदत वयात पल्ल्याची फाटी असली पाहिजे आणि पल्ल्याच्या फाटीमुळे तुम्हाला सांगतो ह्या आज तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ओपनचं मैदान असून शनी देखील तुम्हाला सांगतो त्यानं म्हणजे देगावच्या त्या बैलाला चांगल्यापैकी साथ देऊन शनी तुम्हाला सांगतो आज तो गटात बसलेला आहे. तुम्हाला सांगतो मला त्याचं समाधान आहे. तर आत्तापर्यंत त्याला काय काय ट्रेनिंग म्हणजे कसा ह्याचा व्यायाम दिनक्रम कसा असतो? ह्याचा व्यायाम म्हणजे तुम्हाला सांगतो मी ह्यांना प्रत्येक रविवारी तुम्हाला सांगतो धरणामध्ये पवनी घालवतो. प्रत्येक रविवारी तुम्हाला सांगतो सवडीच्या धरणामध्ये आणि मापरवडीच्या धरणामध्ये तुम्हाला सांगतो ह्यांना म्हणजे पवनी घालायला नेतो आणि जास्ती करून शनी ह्यांना पवनीचाच राब आहे तुम्हाला सांगतो. आणि पवनीचा राब असल्यामुळं तुम्हाला सांगतो त्यांचं जे शरीर जे आहे ते शरीर तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं मजबूत झालेलं आहे. म्हणजे शरीर पूर्णपणे मजबूत झाल्यामुळं तुम्हाला सांगतो त्यांचं जी म्हणजे व्यायाम जे आहे तो व्यायाम तुम्हाला सांगतो फिट झालेला आहे. तुम्हाला सांगतो कुठलंही म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो शरीर तयार करावं लागतं. अरे इकडे या ए बाबराव या इकडे तसं उभं राहा इकडे त्या साईडला समजा हो तेच की बरं का इकडे उभं राहा. किती वर्ष मी आता इकडे उभं राहा तिथे इकडे बाबराव तो इथं उभं राहा. लाल डाबा लाल डाबा